नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की हा राकेश मुद्दामनं घरच्यांना उकसवण्यासाठी घरात पेढे घेऊन येतो. सगळेच जण सांगतो मी अर्णवसाठी देवाला प्रार्थना केली आहे की आपला अर्णव लवकरच सुटू दे. पण मामाला माहीत असतं की हे सगळं ह्याचं दिखावा आहे. त्यावेळेस तेव्हा मामा म्हणतो मला फक्त एक संधी मिळू दे, मग तुला मी ह्या जगासमोर नाही ना उघडं पाडलं तर माझं नाव बदलेल. तेव्हा राकेश म्हणतो हो बघतोच मी, पण कसं माझं उघडं करता बघा वाट. असं बघून तो त्याला अजून उचकवतो. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला भेटायला जेलमध्ये आलेली असते. तिच्या मनात कुठे ना का होईना पण तिला असं वाटत असतं हे जे काही केलं आहे ते अर्णवनी नाही केलं. कारण की तिला अर्णवच्या डोळ्यामध्ये जे काही दिसलेलं असतं ती म्हणत असते की मला नाही वाटत की अर्णव सर असं काही करतात का, माझ्या डोळेच खोटं बोलतात. असं एक मनात घेऊन ती खरं अर्णव सरांना बघायलाच जेलमध्ये आलेली असती. पण तिथं अर्णव सरांना बघून आणि एका साईडला तिच्या वडिलांची अवस्था आठवून ती परत राग येतो तिला आणि ती अर्णव सरांच्या पुढे येऊन उभी राहते. तेव्हा अर्णव तिच्या समोर येतो आणि अर्णव बोलायला लागतो मी सिंदूर. तेवढ्यात ईश्वरी म्हणते गप्प बसायचं, माझं नाव घ्यायचं नाही, इथून पुढे तुम्ही माझं नाव घ्यायचं नाही, माझा आणि तुमचा कसलाही संबंध नाही. तेव्हा अर्णव बोलतो अगं ईश्वरी मी खरं सांगतो, मी वडिलांचा तुझ्या ॲक्सिडेंट केला नाही. तुला खरं असं वाटतं मी ॲक्सिडेंट करू शकतो? हे सगळं कोणीतरी मुद्दाम न करते माझ्या विरोधात, तू मला समजून नाही घेऊ शकत का? तेव्हा ईश्वरी गप्प बसते आणि तिला एका मन असं म्हणत असतं की हे खरंच अर्णव सरांनी काही केलं नसेल, अर्णव सर असे नाहीत. पण जे काही डोळ्यांना दिसत असतं ते तिला नाकारायला ती रेडी नसते आणि ती अर्णवला बोलते की इथून पुढे तुमचा आणि माझा पर्सनली कसलाही संबंध नसेल. इथून पुढे तुम्ही जर माझ्या डोळ्यासमोर आला तर मला इग्नोर करायचं, मी तुम्हाला ओळखही नाही दाखवणार. असं पूर्ण तोडून आता ती अर्णवला बोलत असते आणि अर्णव गप्पपणे फक्त तिचं ऐकून घेत असतो. अर्णवला माहीत असतं की हे सगळं तिच्या आता वडिलांची आज ही अवस्था आहे म्हणून सगळं ती मला असं बोलत आहे, नाहीतर ईश्वरी अशी नाही असं त्याला वाटत असतं. तिला ऑलरेडी खूप त्रास होत आहे, वडिलांची अवस्था अशी बघून तिला होणारा त्रास हा खूप आहे. त्यामुळे अर्णव गप्पच असतो, ती काय बोलते फक्त ऐकून घेत असतो. आणि तेव्हा ती अर्णवला खूप बोलत असते तुम्हाला जराही काही वाटलं नाही का माझ्या वडिलांना असं उडवून जाताना, आणि तुम्हाला खूप शिक्षा व्हावी ह्याची मी स्वतः पर्सनली दाखल घेईल असं ती बोलते. आणि म्हणते इथून पुढे तुमचा आणि माझा काही संबंध नसेल आणि ती तिथून निघायला लागते. तेवढ्यात अर्णव म्हणतो थांब आणि म्हणतो हे तुझं स्टेटमेंट नक्की बदलशील हे मला गॅरंटी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते शक्य नाही, मी असं कधीच बदलणार नाही, कळालं असं बोलून ईश्वरी तिथून निघते. आता ईश्वरी खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करेल का, हे सगळ्यामागं नक्की कोण आहे हे पाहिल का, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.